नमस्कार, मी दीपक देशमुख. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत ब्रह्माळा महोत्सव 2025. ब्रह्माळा हा एक तलाव आहे जो LBS मार्ग ठाणे येथे बाबूबाई पेट्रोल पंपच्या बाजूला आहे. इकडे एक ज्येष्ठ नागरिक संस्था आहे आणि त्यांचा हा 3 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम आहे. 29 एप्रिल, 30 एप्रिल आणि 1 मे. आज या महोत्सवाचा 3रा दिवस आहे, म्हणजेच 1 मे 2025. आणि आज आहे सकाळी सत्यनारायणाची महापूजा आणि संध्याकाळी सत्यनारायणाचा महाप्रसाद. ब्रह्माळा ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष नाना मारणे. संस्थेचं प्रत्येक वर्षी 1 मेला महाराष्ट्र दिनानिमित्त आणि लेबर डेच्या अनुषंगाने आम्ही हा 1 मेचा कार्यक्रम साजरा करत असतो. त्या साजरा करण्याचा हेतू एवढाच आहे. त्या मच्छीमारांचा सगळ्या वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांनी एकत्र येऊन आमचे कार्य पाहावं, लोकांना आम्हाला मदत करण्याची उत्स्फूर्तता यावी. लोकही त्या कार्यक्रमात आम्हाला भरभरून योगदान करतात. त्यावेळेला आम्ही जवळजवळ 1,500-2 हजार लोकांना आम्ही अन्नदान करत असतो. त्या अन्नदानाकरता आमचा बाकीच्या आम्ही कुठलीही वर्गणी किंवा काही असं हे करत नाही आहे, पण लोक आम्हाला देणग्या देतात. त्या ह्याच्याकरता, अन्नदानाकरता किंवा त्या कार्यक्रमाकरता लोक भरभरून येतात. ब्रह्माळा ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सेक्रेटरी संपदा कुलकर्णी. त्याला 1 मेला सकाळी 10 वाजता सत्यनारायणाची पूजा असेल. दुपारी आरती वगैरे होऊन संध्याकाळी महाप्रसाद असतो. सगळ्यांना, जे लोक येतात त्यांना सगळ्यांना जेवण असतं. आणि उद्याच्याला आम्ही ज्येष्ठातले ज्येष्ठ नागरिक म्हणजे 80 ते 85 वर्षाचे जे नागरिक आहेत त्यांचा आम्ही सत्कार करतो. उद्याच्याला शाल आणि श्रीफळ देऊन असा आमचा 3 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम असतो. आणि आमची संस्था अन्नदानाचं वगैरे पण प्रोजेक्ट आहे आमचं, फूड बँक म्हणून, ते पण करते. पुष्पमाळा अर्पून दूतयुक्त शर्करा मिश्रित गोधूम चूर्ण प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तू नारायण, प्रसन्न तू नारायण. जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा, जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा. शतानंद विप्रे पूर्वी व्रत हे आचरिले, नरेंद्र गवळुनी अंती त्याते मोक्ष पदा नेले. त्यापासून हे व्रत या कलियुगी सकळा शत झाले. भावाचे पूजिता, भावाचे पूजिता सर्व इच्छित लाभले, सर्व इच्छित लाभले. जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा, जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा.
डबल द्यायला अवघड आहे. माझ्या ठाण्यामध्ये कोणीही आवाज बंद करू शकत नाही. हे शक्य नाही. जोपर्यंत आमच्या लोकांची साथ आहे कोणी माझा आवाज बंद नाही करू शकत. तुमच्या सगळ्याच्या मुळे हा ब्रह्माला टिकाव धरून आहे. आता कालच माझ्याकडे दुसऱ्या तलावाचे लोक आले होते. अशीच आपली जशी टीम आहे ती म्हणजे ब्रह्माला एवढा चांगला केला आहे या लोकांनी, तर इकडे पण बघा. आता इकडचं आमच्या इथे सगळं आबाद झालेलं आहे. आपल्या इथलंही काही राहिलेलं आहे काम, ते पण आपण करू. मी तुमच्यातलाच आहे, आपला माणूस हक्काचा माणूस, आणि त्याच्यामुळे काही काळजी करू नका. आणि मी समजा नाही केलं तर हे काय सोडत नाहीत मला. त्याच्यामुळे जागरूक नागरिकांची ही टोळी आहे आणि त्यांना अखंड साथ देणं आमचं काम आहे. आज या पूजेच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना या ठिकाणी उपस्थित असलेल्यांना नसलेल्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला हा आजचा कार्यक्रम पण आवडलाच असेल. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच अनेक कार्यक्रम बघण्यासाठी सबस्क्राईब करा. आणि हां, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.